प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेला 48 जागांवरती लढण्याचा इशारा इंडिया आघाडीला दिलेला आहे आणि यानंतर इंडिया आघाडीत वंचितला सोबत घेण्यावरून एकमत झालंय। लोकसभेत वंचित फॅक्टर किती महत्त्वाचा आहे पहा या रिपोर्टमध्ये। प्रकाश आंबेडकरांची 48 जागांवर लढाईची तयारी। इंडिया आघाडी वंचितला सोबत घेणार। उद्या हे एकत्र येणार नसेल तर आम्हाला असणाऱ्या सगळ्यांना 48 जागा आम्ही लढवल्या। वंचित बाबत इंडियाचं एकमत होणार। प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीचा हात बळकट होईल। उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करावी लागते। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्वाणीचा इशारा दिलाय। पण हार्ड निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतील। उद्या हे एकत्र येणार नसेल तर आम्हाला असणाऱ्या सगळ्यांना 48 जागा आम्ही लढवल्या पाहिजेत आणि त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत। उद्या काय होईल त्याचं असणारा सोडून द्या, पण ही रिलीजियस आयडेंटिटी तुम्ही असणारा क्रॅक करता अशी असणारी परिस्थिती आहे आणि चळवळीच्या आयडेंटिटी तुम्ही पुन्हा प्रस्थापित करताय, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मी त्या ठिकाणी असताना मानतोय। प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत सामावून घ्यायचं की नाही यावरून अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। अखेर इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांबाबत एकमत होताना दिसतंय। राष्ट्रीय संघटना आहे, त्या संघटनेची बैठक झाली। त्या बैठकीला मी हजर होतो, खडगे हजर होते, राहुल गांधी हजर होते, अनेक राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खडगेंना असं सुचवलं की याच्यामध्ये आपण प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून द्यावं। बघा, बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये। शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच। वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मला वाटतं की आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावं। शरद पवार आणि काँग्रेस हायकमांडने तयारी दर्शवली आहे, मात्र वंचितला शिंदे गटाकडूनही ऑफर देण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करू असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। यांना त्या प्रकाश आंबेडकरला झुलवण्यामध्ये इंटरेस्ट आहे हे प्रकाश आंबेडकरांनी ओळखलंय, म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा यांना झुलून त्यांची जागा निश्चित दाखवल हे मात्र निश्चित आहे। यावं प्रकाश आंबेडकरांनी केव्हाही यावं, त्यांचं एक आदरस्थान आमच्याकडं आहेत, मनातही आहे आणि पक्षातही आहे। त्यांनी जर आले तर आम्हाला तर आनंदच होईल। निश्चित आम्ही त्यांचं वेलकम करू, रेड कार्पेट टाकू। प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर सर्वांनीच आपली दारं खुली केली आहेत। वंचितच्या विजयाचा वाटा अधिक नसला तरी विजयाचं गणित बिघडवण्यासाठी वंचित सक्षम आहे। 2019च्या निवडणुकीत याची प्रचिती आलेलीच आहे। काँग्रेस राष्ट्रवादीकडून नेहमीच वंचित भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करण्यात आला, मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत साधारण 10 ते 12 मतदारसंघात वंचितचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी होते। नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली, चिमूर, बुलढाणा, हातकणंगले या 8 मतदारसंघात काँग्रेस उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहून पराभूत झाले। 2019ला विधानसभा निवडणुकीत देखील 288 पैकी साधारणतः 50 ते 60 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी मोठी लढत दिली होती। 2019ला वंचित फॅक्टरचा फटका काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनाही बसला होता। तीच आठवण करून देताना सुजात आंबेडकर यांनी नेमकं काय म्हटलं आपण तेही बघूयात।
आणि म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगतो की अभी तक मौका है, साथ में आ जाओ. आणि परत एकदा अशोक चव्हाण घरी बसले, सुशील कुमार शिंदे घरी बसले, अमुक घरी बसले, पृथ्वीराज चव्हाण घरी बसले, 15-20 खासदार, 25-30 आमदार घरी बसले. तर आमच्याकडे रणक यायचं नाही. भाजपाला रोखण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. मात्र राज्यात वंचित विरोधात असेल तर ते शक्य नाही. त्यामुळे आता इंडिया आघाडीला वंचितला सोबत घ्यावंच लागणार आहे. आता सर्व मतभेद विसरून प्रकाश आंबेडकर यांची इंडिया आघाडीत एंट्री कशी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.